महाराष्ट्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मॅनेजर लोकांची नावं यादव, शेट्टी, रेड्डी, गुप्ता. मित्रांनो, वर्कर लोकांची नावं पाटील, शिंदे, भोसले, कांबळे. अक्षरशः मित्रांनो, हे नावं तुम्हाला दिसून येतात. यांच्यामध्ये कंपॅरिझन तुम्हाला कळलंच असेल आणि मी काय बोलतोय हे पण समजलेलं असेल. मित्रांनो, आपली जी पोरं असतात ते 10-10, 15-15 वर्ष कष्ट करतात एखाद्या कंपनीमध्ये, तरी देखील त्यांना प्रमोशन भेटत नाही. प्रमोशन कुणाला भेटतं? तर बाहेरनं आलेल्या परप्रांतीय लोकांना. जे लोकं 5 वर्ष, 4 वर्ष एखाद्या कंपनीमध्ये काढतात आणि आपला तरुण जो आहे तो 10-15 वर्ष त्या कंपनीमध्ये मेहनत करतोय, त्याला मॅनेजर लेव्हलला अपॉइंट करणार नाहीत मित्रांनो. बाहेरनं आलेल्या परप्रांतीयाला अपॉइंट केलं जातं. कारण तो डायरेक्टरचा ओळखीचा आहे. कारण तो एका व्ही-पीच्या ओळखीचा आहे. कारण तो मालकाचा ओळखीचा आहे. बोर्ड मॅनेजमेंट जे असतं मित्रांनो, त्याच्यामध्ये डिसिजन घेतले जातात आणि पॉवर जी असते ती मॅनेजर लोकांची ती जास्त असते. या डिसिजन मेकिंग एबिलिटीवरती आपल्या माणसांना कुठेतरी डावललं जातंय का? आणि मित्रांनो, प्रत्येक कंपनीमध्ये जरी बघितलं आजपर्यंत आय-टी सेक्टरपासून ते इंडस्ट्रियल सेक्टरपर्यंत सगळीकडे हेच चालू आहे आणि ह्याला ऑफिस पॉलिटिक्सच म्हणतात आणि हे ऑफिस पॉलिटिक्स आपल्या लोकांसोबत केलं जात आहे का?